प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। महाराष्ट्र राज्यामध्ये SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही प्रक्रिया 1 एप्रिल 2026 पासून राबवण्यात येत आहे। सध्या त्याचा फेज 2 म्हणजे प्रत्येक मतदाराकडून EF फॉर्म भरून घ्यायचा फेज आता सध्या सुरू आहे। 30 जून ते 29 जुलै पर्यंत 2024च्या मतदार यादीमधील प्रत्येक मतदारांनी हा फॉर्म भरून परत स्वतःला मतदार यादीमध्ये री-रजिस्ट्रेशन करायचं असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक काँग्रेस मतदाराला हे आवाहन करत आहोत की ह्या 30 दिवसामध्ये म्हणजेच 29 जुलै पर्यंत प्रत्येकाने EF फॉर्म भरून स्वतःचं नाव मतदार यादीमध्ये परत री-रजिस्टर करून घ्यायचं आहे। मला शासनाला काही प्रश्न विचारायचे आहेत। सगळ्यात पहिला तरी जे BLO काम करत आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या सध्याच्या ड्युटीमधनं रिलीव्ह केलेलं आहे का? आम्हाला असं समजते की जे शिक्षक आहेत ते अजून शाळेची जी काही ड्युटी आहे ती करून नंतर संध्याकाळी 2 तास हे SIRचं काम करत आहेत। मग अशा वेळेला आपले जे मतदार आहेत त्यांचा हा मतदानाचा हक्क टांगणीवर नाही आहे का? परत असंही समजते की काही BLO घरोघरी जात नाहीयेत, EF फॉर्म्स देत नाहीयेत। अशा वेळेला मतदाराने ती दाद कुणाला मागायची आहे? आम्ही कलेक्टर ऑफिसचा वारंवार फॉलोअप घेत आहोत, त्यांच्याकडूनही आम्हाला माहिती मिळत आहे। असं काही नाहीये की डेटा मिळत नाहीये, पण 1 महिन्याचा कालावधी जिल्ह्यातील 35 लाख मतदारांचा फॉर्म भरून घेण्यासाठी पुरेसा आहे का? हे आम्हाला कलेक्टर साहेबांकडनं, निवडणूक आयोगाकडनं याची आम्हाला उत्तरं हवीत। तुम्ही मतदानाचा जो हक्क प्रत्येक मतदाराचा आपल्याला संविधानानं दिलेला आहे त्याच्यावर घाला घालत आहे। तुम्ही मतदाराला सांगत आहे की प्रूव्ह करून दाखवा की तुम्ही या देशाचे नागरिक आहात की नाहीत। हे कितपत योग्य आहे? 1 महिन्याचा कालावधी पुरेसा नाही, यावर निवडणूक आयोगाने योग्य ते उत्तर देणे अपेक्षित आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।